फ्रेंड्स, वेलकम टू एव्हरीवन. मग आपण प्रिव्हियस लेक्चरला यामध्ये स्पुरियस ड्रग्स, अडल्ट्रेटेड ड्रग्स, मिसब्रँडेड कॉस्मेटिक हे सर्व पॉईंट्स बघितले होते. सो आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत स्पुरियस कॉस्मेटिक म्हणजे काय. तर बघा, अ कॉस्मेटिक शॅल बी डीम टू बी अ स्पुरियस इफ. तर हे स्पुरियस कॉस्मेटिक कसे ओळखले जातील, कसे ओळखावे. सो फर्स्ट पॉईंट, इफ इट इज इम्पोर्टेड अंडर द नेम विच बिलॉंग्स टू अनदर कॉस्मेटिक. जर एखाद्या एखादं कॉस्मेटिक आहे ते दुसऱ्या व त्याच्या रिलेटेड कॉस्मेटिकच्या नावाने जर इम्पोर्ट केलेलं असेल तर इट्स अ स्पुरियस कॉस्मेटिक. नेक्स्ट, इफ इट इज अँड द इमिटेशन ऑर इज अ सबस्टिट्यूट फॉर अनदर कॉस्मेटिक ऑर रिसेम्बल्स अनदर कॉस्मेटिक इन अ मॅनर लाईकली टू डिसीव ऑर बियस अपॉन दी its label or container the name of another cosmetic unless it is plainly or conspicuously marked so as the reveal of the true character and its a lack of identity with such other cosmetics. जर यामध्ये एखादे किंवा दुसरे अनादर कॉस्मेटिकची त्यावर कॉपी केली असेल किंवा त्याचबरोबर त्याऐवजी अनादर कॉस्मेटिकसारखे व त्यावर त्याच्या कंटेनरवर त्याच्या लेबलमध्ये एखाद्या दुसऱ्या कॉस्मेटिक कंटेनची कॉपी केली असेल व ते क्लिअर दिसत नसेल, त्याचं स्टेटमेंट वगैरे कंटेंट त्यावर क्लिअरली दिसत नसतील आणि त्यावर त्याचे कंटेंट आणि स्टेटमेंट आणि त्याचबरोबर कॉस्मेटिकच्या रिलेशनमध्ये ते चेंज दिसले तर इट्स अ स्पुरियस कॉस्मेटिक. सो नेक्स्ट पॉईंट, इफ द लेबल ऑर द कंटेनर बियर्स द नेम ऑफ इंडिव्हिज्युअल ऑर कंपनी purporting to be manufacturer of the cosmetic which individually or company is fictitious or does not exist. तर त्यामध्ये त्यांच्या लेबल किंवा त्याच्या कंटेनरवर लेबल आणि कंटेनरची मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी एखाद्या पर्सनचे किंवा कंपनीचे नाव असल्यास त्यावर ते काल्पनिक आहे असे ग्राह्य धरले जाते, ते असे समजावे आणि ते अस्तित्वात नाही असे ग्राह्य धरले जाते त्यामध्ये. नेक्स्ट पॉईंट, इफ इट्स पर्पोर्ट्स विथ द प्रोडक्ट ऑफ मॅन्युफॅक्चरर ऑफ होम इट इज नॉट ट्रुली अ प्रोडक्ट. आणि त्याचबरोबर जर एखाद्या मॅन्युफॅक्चररच्या प्रोडक्टची जर सेलिंग झाली नाही तर त्या प्रोडक्टचे उत्पादन झाले नाही किंवा एखाद्या प्रोडक्टचे उत्पादन झाले नाही थोडक्यात तर इट्स अ स्पुरियस कॉस्मेटिक. सो नेक्स्ट पॉईंट आहे बघा, न्यू ड्रग shall mean and include a new substance of chemical, biological or biotechnological origin in bulk or prepared dosage forms. This used in the prevention, diagnosis or treatment of the disease in man or animals which is expert during local clinical trials has not used the country to any significant extent which has not been recognized in the country and as effective safe for the purpose claims. तर यामध्ये काय सांगितलं बघा, केमिकल आणि बायोलॉजिकल किंवा त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजिकल ओरिजिन यांसारख्या नवीन सबस्टन्समधून डोसेज फॉर्म तयार केला जातो आणि तो यामध्ये ह्युमन बिंग आणि ॲनिमलमध्ये त्यासाठी त्यामध्ये त्यांचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी, डायग्नोसिससाठी आणि ट्रीटमेंटसाठी याचा मोठ्या प्रमाणात यामध्ये यूज केला जातो या ड्रग्सचा. मग त्यामध्ये लोकल क्लिनिकल ट्रायल्स वगळता ते सोडता इतर कोणत्याही इम्पॉर्टंट किंवा महत्त्वपूर्ण प्रमाणात डिफरंट कंट्रीमध्ये यूज केले गेलेले नाही आहे ते ड्रग. आणि त्याचबरोबर ते कधीही कंट्री ॲज इफेक्टिव्ह आणि त्याच्या सेफ्टी पर्पजसाठी याचा कधीही यूज केला गेलेला नाही आहे यामध्ये. सो नेक्स्ट पॉईंट, अ फिक्स डोस ऑफ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more ड्रग्स इंडिव्हिज्युअली अप्रूव्ड earlier फॉर सर्टन क्लेम्स which are now proposed to be combined for the first time in fixed ratio, or if the ratio of ingredients in an already marketed combination is proposed to be changed with the certain claims in the wizard indications. Dosage forms in the dosage forms addings are including sustained release dosage forms and routes of administration. तर बघा यामध्ये काय सांगितलं आहे की यामध्ये त्यावेळेस 2 किंवा त्याहून अधिक ड्रगच्या कॉम्बिनेशनमध्ये कंबाईंड डोसेज फॉर्म तयार केला जायचा. तर या कंबाईंड डोस व त्यांचे नियोजन यामध्ये कसे असले पाहिजे, ते जे ड्रग्स आहे त्याची क्वांटिटी कशी असली पाहिजे घेण्यासाठी, हे यामध्ये याचं नियोजन केलं गेलं आहे. आणि त्याचबरोबर ते डिफरंट पर्पजसाठी त्यावेळेस ते इंडिव्हिज्युअली मीन्स वैयक्तिकरित्या ते मंजूर करण्यात गेले होते, जे आता फर्स्ट टाईम कॉम्बिनेशन रेशोमध्ये ते मिक्स करण्याचा पर्पज यामध्ये याचा सांगितला आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये त्यांच्या मार्केटेड कॉम्बिनेशनच्या पर्पजसाठी यामध्ये त्यांचं मग विजार्ड इंडिकेशन असेल, डोसेज फॉर्म्स इन द डोसेज फॉर्म्स इंक्लुडिंग सस्टेन रिलीज डोसेज फॉर्म्स आणि त्याचे रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हे मार्क किंवा मिक्स पर्पजसाठी यामध्ये काही चेंजेस करण्यात आले होते ते यामध्ये सांगितले आहेत. मग बघा नेक्स्ट पॉईंट,
दी पर्पज ऑफ रूल्स, त्या रूल्सचा पर्पज काय सांगितलं आहे मग त्यामध्ये त्यांनी. इन द फर्स्ट रूल बघा, ऑल वॅक्सिन्स शॅल बी न्यू ड्रग्स अनलेस सर्टिफाईड अदरवाईज बाय द लायसन्सिंग ऑथॉरिटी. यामध्ये न्यू ड्रग्स आणि वॅक्सिन्स मीन्स लसीकरण म्हणतो त्याला आपण, यासाठी सर्टिफाय करण्यासाठी लायसन्सिंगची ऑथॉरिटी त्याला असली पाहिजे त्यामध्ये. किंवा त्याचबरोबर त्याला जर लायसन्सिंगची ऑथॉरिटी नसेल तर ते जे न्यू ड्रग्स आहेत किंवा न्यू वॅक्सिन्स आहेत ते अनसर्टिफाय म्हणून ग्राह्य धरले जातील. नेक्स्ट, अ न्यू ड्रग शॅल कंटिन्यू टू बी कन्सिडर्ड ॲज अ न्यू ड्रग फॉर अ पिरियड ऑफ 4 years फ्रॉम द डेट ऑफ द फर्स्ट अप्रुव्हल ऑर इन्क्लुजन इन द IP फॉर एव्हर. तर आपले IP मीन्स काय म्हणतो आपण त्याला, इंडियन फार्माकोपियामध्ये सांगितल्याप्रमाणे किंवा त्या सांगितल्यानुसार जे काही न्यू ड्रग कन्सिडर केले जातात किंवा केले आहेत त्यामध्ये त्यांचा पिरियड काय आहे बघा. मग पिरियड त्यांचा जेव्हा फर्स्ट अप्रुव्हलपासून मिळालेल्या डेटपासून तर 4 yearsपर्यंत ते कन्सिडर केले जातात असं यामध्ये सांगितलं आहे. सो नेक्स्ट पॉईंट, गव्हर्नमेंट ॲनालिस्ट मीन्स बघा काय, शासकीय विश्लेषक म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. सो बघा काय मीन्स, इन रिलेशन टू आयुर्वेदिक, सिद्धा और युनानी ड्रग्स, अ पर्सन अपॉइंटेड बाय सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट अंडर दी सेक्शन 33F. तर यामध्ये आयुर्वेदिक, सिद्ध आणि युनानी ड्रग्सच्या रिलेटेड त्याच्या संदर्भात काय सांगितलं आहे, सेक्शन 33Fच्या अनुसार त्यामध्ये असे पर्सन अपॉइंटेड केले पाहिजे की जे सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडून त्यांना अपॉइंट केलेलं असावी ते. नेक्स्ट, इन रिलेशन टू एनी अदर ड्रग्स और कॉस्मेटिक्स, अ पर्सन अपॉइंटेड बाय सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट अंडर दी सेक्शन 20. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रगच्या आणि कॉस्मेटिकच्या संदर्भात काय सांगितलं आहे यामध्ये यांनी, की सेक्शन 20च्या अनुसार किंवा 20मधून सेक्शन 20च्या अनुसार यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून अपॉइंटेड केलेले गव्हर्नमेंट ॲनालिस्ट असावं यामध्ये. सो नेक्स्ट पॉईंट बघू आपण, इन्स्पेक्टर मीन्स काय आहे, मीन्स व्हॉट. So, in relation to Ayurvedic, Siddha or Unani drugs, and inspectors appointed by the central government or a state government under the section 33G. तर यामध्ये आयुर्वेदिक, सिद्ध आणि युनानी ड्रगच्या संदर्भात काय सांगितलं त्यांनी, सेक्शन 33Gच्या अनुसार यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडून नॉमिनेट केलेला 1 पर्सन असावा, त्यालाच आपण ड्रग इन्स्पेक्टर असे म्हणतो. So next, in relation to any other drugs or cosmetics, and inspectors appointed by the central government or a state government under section 21. तर यामध्ये त्याच्या काही न्यू ड्रग्स आहेत आपले, अदर वेगवेगळ्या प्रकारचे न्यू ड्रग्स आणि कॉस्मेटिक जे आहेत त्याच्या संदर्भात काय सांगितलं आहे की यामध्ये सेक्शन 20च्या अनुसार यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडून नॉमिनेट केलेला एक मेंबर असतो, त्याला म्हणतो म्हणजे इन्स्पेक्टर आपण त्याला म्हणतो. सो थँक्यू.